आधी सांगितल्याप्रमाणे आज माझा बड्डे आहे, 30वा बड्डे. हा एक माइलस्टोन असतो. आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी काय शिकले? म्हणणारे म्हणतात की 30शी नंतर 40शी नंतर आयुष्य संपलंय, अर्ध्या वळणावर आलोय आपण. जे करायचंय ते आधीच करा. आता मला एक सांगा, किती वर्ष जगायचे आहे? 60 तर मिनिमम गाठूच. दिवसात मोजले तर 11,000 दिवस. ह्या 11,000 दिवसात एक एक दिवस पण खूप महत्त्वाचा आहे, कारण तुमच्याकडे मागच्या 30 वर्षांची चेतना, ज्ञान उपलब्ध आहे. पुढची वर्ष खोलीत म्हणजेच डेप्थमध्ये जगण्यासाठी, जीवनात मोठे बदल घडवण्यासाठी. नाहीतर आपण जन्माला आल्यानंतर लगेच आयुष्य गमावलं तर ते दुःख, आणि 25-30 वर्ष जगल्यानंतर जग सोडून जातानाचं दुःख हे सेम असतं. पण तसं नाही आहे. समजा एक मनुष्य 3 घटकांपासून बनलेला आहे. त्याचे ज्ञान, अनुभव, ते ज्ञान अनुभव वापरण्याची क्षमता आणि त्याचं कॅपेबल शरीर. नवजात जन्माला आलेल्या मुलाच्या एका दिवसाची किंमत 25-30 वर्ष आयुष्य जगलेल्या माणसापेक्षा नक्कीच खूप कमी आहे. ते बाळ 20 तास झोपेन, हसेन, खेळेन, आणि तेच म्हाताऱ्या व्यक्तीसोबत. ही थोड्याफार प्रमाणात सेमच आहे. पण आता आयुष्याच्या ह्या टप्प्यावर तुमच्या आयुष्याची किंमत खूप जास्त आहे. जीवन जगण्याचं सर्वात उंच मानक काय आहे सांगा बरं? हे जीवन, ही दुनिया समजण्याची शक्ती, आणि ती आता ह्या वयात तुम्हाला मिळालेली असते. अल्फाबेट शिकणे, व्यंजन शिकणे खूप महत्त्वाचं आहे, पण ते परिपूर्ण नाही आहे. ते बेसिक आहे. म्हणून जीवन जगण्याची पहिली वर्ष आपण बेसिक शिकण्यात घालवतो. हे पहिले 30 वर्ष आपण ह्या दुनियेची असलियत जाणण्यात घालवतो. ही दुनियेची खरी किंमत कळते. ही दुनिया मासूम नाही आहे, मतलबी आहे हे समजते. ह्या दुनियेतले लोक पैशांवर चालतात हे समजते. काहीच इथे परमनंट नाही आहे. नेहमीच आपण बरोबर नसतो. कधी कधी चुकीचे असावे लागते. आपण नेहमीच सर्वांना खुश करू शकत नाही. कधी दुःखी पण करावे लागते. खूप अनगिनत ज्ञान आहे जे आपल्याला ह्या एजमध्ये मिळते. जसं लहानपणी विचार करतो जे पाहिजे ते मिळवेन, एक मोठी लक्झरी कार माझ्या घराबाहेर उभी असेल. पण मग आत्ता काय झालं? असं नाही की स्वप्न फिके पडतात, पण आपण कमजोर पडतो असंही नाही. लक्झरी आता पण पाहिजे, पण समजून उमजून पाहिजे. तर पहिले आपण बेसिक्स क्लिअर केले, मग योग्य ज्ञान घेतले, आणि आता तुम्ही तयार आहात जीवन जगण्यासाठी. सो 30s इज द प्राईम फेज ऑफ लाईफ. या वयात मनात थोडासा ठेवराव येतो, जो तुमच्या इच्छांप्रती तुम्हाला अजून जागरूक करतो. खरंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. स्टे ट्यून. बाय.